वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण आषाढी निमित्त ताजे खजुरांपासून शिरा बनवणार आहोत, तो पण सोप्या पद्धतीने. ताजे खजूरमध्ये फायबर्स, विटॅमिन्स, प्रोटीन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे याचं सेवन आपण करायला पाहिजे. आणि आता सध्याच्या याला बाजारात खूप येत आहेत विकायला, तर मग आपण रोज घरी आणून मुलांनाही ना आपणही खायला हवे. मग मी सर्व अर्धा किलो खजूर घेतले, त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि आता त्यांच्या बिया आपण काढून घेणार आहोत. सर्व खजुरांच्या बिया मी काढल्या आणि आता मिक्सरच्या भांड्यात 2 बॅचने मी फाईन म्हणजे थोडं जाडसरच दळणार आहे, जास्त बारीक पण नाही. काही न घालताच आपण त्याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. याच्यात पाणी दूध काहीच नाही घालायचं, फक्त जाडसर असं आपण मिक्सरला दळून घेणार आहोत. आता एका कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलं. तूप गरम झालं की आता आपण जे खजूरचे दळलं होतं मिक्सरला ते घालूया आणि त्याचा कच्चापणा निघोस्तोवर आपण तुपात चांगलं फ्राय करून घेऊया. हे फ्राय होणं कसं समजेल तर याचं एकदम सॉफ्ट होऊन जाईल आणि असं मऊ पडेल, तेव्हा समजायचं की खजूर हे छान फ्राय झालेले आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण खजूर मस्त फ्राय करून घेऊया. खजूर छान फ्राय झाले. आता अर्धी वाटी साखर घालूया. खजूर थोडे ओले खजूर हे चवीला थोडे तुरट असतात, त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी साखर घालावी लागेल. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार साखर घालू शकतात. त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट्स घातले आणि अर्धी वाटी दूध घातलं. दूध हे थोडंच घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं. ही सर्व आपण मंद आचेवरच करणार आहोत, घाई करायची नाही. एकदम मंद आचेवरच आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. जोपर्यंत दूध आणि साखरचं हे आटत नाही तोपर्यंत आपण त्याला छान असं फ्राय करून घेतलं आणि आपला रेडी झाला ओल्या खजुरांचा शिरा. हा आपल्याला आषाढी निमित्तही खाता येईल आणि असंही तुम्ही डेली मुलांना बनवून खाऊ घालू शकतात. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा. खजुरामध्ये असलेले विटॅमिन्स आणि खनिजे रोगप्रतिकारशक्ती वाढतात. खजुरामध्ये प्रथिने असल्यास स्नायू मजबूत होतात, त्यामुळे आपण हे खजुराचे सेवन करायला हवे. आणि खजुरामध्ये नैसर्गिक साखर असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत होते. त्यामुळे आपण आणि ज्याला हृदयाचा विकार किंवा आजार असेल तर त्यांनीही हे ओले खजूर खायला हवे. चला तर मग तुम्हीही आज बनवून बघा खजुराची बनवून पहा खजुरापासून शिरा. चला तर मग, धन्यवाद.